गुड इव्हनिंग स्टुडंट्स. हे तुम्हाला आवाज ऐकू येतोय? हॅलो. यस सर. ओके. हो सर. हे हँडल करायला फार अवघड जात रे. चला ठीक, नवीन काहीतरी शिकायला मिळतंय. सर आवाज नहीं आ रही आपकी सर. आवाज थोड़ा स्लो ही है. एक मिनट. अभी आवाज आ रही? सर आ रही पर स्लो है थोड़ी. एक मिनिट. चलो. Yesterday we discussed this formula. Pn is equal to A plus n minus 1 into D. This is the nth term of an AP. A is the first term. Then n is the number of term and D is the common difference. Now we'll take the second sum of the first one. Three, 6, 9, 12 dash dash dash. You have given this is an AP. First term is 3, T2 is 6, T3 is 9, T4 is 12. Then T2 minus T1, 6 minus 3, we get 3. T3 minus T2, again 9 minus 6, 3. Therefore D is equal to 3. अशा पद्धतीने फाइंड करायचं. थर्ड आणि फोर्थ पण त्याच पद्धतीने तुम्ही ट्राय करा. थर्ड सम मध्ये -5 चा डिफरन्स येणार आहे. A is equal to -3 and D is equal to -5. आता यात पहा सेकंड सम पहा जनरली 2 मार्क्स साठी विचारला जातो. Decide whether following sequence is an AP. If so, find the 20th term of the progression. म्हणजे जर AP असेल तर 20 टर्म फाइंड करायची आहे. आता यात पारे सेकंड सम फॉर द सिक्वेन्स आपल्याला माहिती नाही की ती AP आहे की नाही आहे. आता यात पण आपण लिहून घेऊ -12 -5 2 9 16
23 dash dash dash. Sorry, again 30 is given. पण ज्यावेळेस तुम्हाला अशा टाइपचे सम्स दिलेले असतात त्यावेळेस लास्ट टर्म पर्यंत चेक करायचं असतं बरं का डिफरन्स. आणि डिफरन्स जर सेम आला तर म्हणायचं इट इज अन एपी. बऱ्याच वेळेस काय करतात एक्झामला लास्ट टू टर्म्स मध्ये डिफरन्स ते आता समजा या ठिकाणी 30 दिलाय ना ते एक्झाम मध्ये 29 देतील किंवा इथे 22 देतील. बरेच वेळेस मुलं काय करतात ते 3-4 चेक करतात आणि म्हणून टाकतात की इट इज अन एपी. तर बरेच वेळेस ते एपी नसतं. आता आपण चेक करणार पहा पहिल्यांदा लिहून घेणार दॅट इज T1 is -12, T2 is -5, T3 is 2, T4 is 9, T5 is 16, T6 is 23, T7 is 30. जवळजवळ 6 वेळेस आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे. आता पहा ऍज T2 minus T1 -12 minus of -5 we get -12 plus 5 we get -7. बरोबर आहे का? काय चुकलंय? सांगा काय चुकलं का? हॅलो काही चुकलंय का राजांनो? माझा आवाज येतोय का? येतोय सर. याच्यात काय मिस्टेक आहे का पहा बरं. येतोय ना. हा याच्यात मी काय मिस्टेक केली का? हो सर. काय केलंय सांगा. केली आहे हा सर. -5 -12 पाहिजे होतं. तुम्ही उलट लिहून दिलं. -5 -12 पाहिजे होतं. -5 minus of -12 we get -5 plus 12 we get +7. Give the sign of the greater number. Then T3 minus T2. T3 2 minus of -5 we get 2 plus 5 and we get 7. Then T4 minus T3 9 minus 2 we get 7. Then T5 minus T4 16 minus 9 again 7. T6 minus T5 23 minus 16 again 7. T7 minus T6 30 minus 23 and again 7. इथे लिहायचं as सर तुमचा ऑडिओ म्यूट आहे सर. T1 is equal to A is equal to -12. Then difference is 7 and you have to find T20. T20 फाइंड करायचं आपल्याला. म्हणजे 20 टर्म फाइंड करणार आपण. And 20 is indicates for n. N is equal to 20. That is n is equal to 20. आता आपण Tn चा फॉर्म्युला यूज करणार as Tn is equal to A plus n minus 1 into D. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. A
for T20, n is equal to 20, a is given minus 12 plus 20 minus 1 into 7. This is minus 12 plus 19 into 7 minus 12. 19 into 7. 1. किती 19 7 चा 133. 133. 133. So T20 and T20 is equal to 1 to 1. अशा पद्धतीने T20 टर्म फाइंड करायची असते. मी पुन्हा एकदा समजून देतो. तेव्हा यात आहे ना तुम्हाला या टर्म्स दिलेल्या असतात. या टर्म्स शेवटपर्यंत चेक करायचे असतात. डिफरन्स हा कॉन्स्टंट आला तर म्हणायचं इट इज एन एपी. त्यानंतर मध्ये किती नंबरची टर्म विचारलेली आहे ती टर्म त्या ठिकाणी मेन्शन करायची. a is equal to minus 12, d is equal to 7, find T20. मग आपल्याला n is equal to 20 ठेवून T20 टर्म फाइंड करायची and we get this value T20 is equal to 121. चला लिहून घ्या बरं. असे सम आपले 2-3 वेळेस रिपीट होतील. काय प्रॉब्लेम काय राहिला ना क्या हुआ ऐसा है क्या अच्छा अच्छा हाँ हाँ नहीं चलेगा अच्छा हाँ हाँ अच्छा ऐसा बरोबर हाँ मेरे बयान में फिर इसको बोल के रखा है मैंने टोटल का बोला था उसको ही बोला है हाँ और तेरा क्या है फिर उसको भी हाँ अच्छा अच्छा बरोबर बरोबर जो दिल्ली गई वो क्या अच्छा अच्छा क्या वो नहीं होता क्या हाँ वही उसको ही करना चलिए वही वही ना बताओ हाँ हाँ चलिए ओके जे उशीर आले ना त्यांच्यासाठी पुन्हा एकदा समजून येतो. You are given this sequence and you have to identify that the given sequence is an AP or not. त्याच्यात काय करायचं जे तुम्हाला टर्म्स दिलेले असतात ते T1 T2 अप टू दॅट टर्म्स गिवन टर्म्स लिहून घ्यायचे. टोटल टर्म्स यू हॅव गिवन 7 टर्म्स.
T1, T2, T3, T4, T5, T6, T7. Then find the difference up to n terms. T2 minus T1, minus 5 minus of minus 12. We get minus 5 plus 12, we get 7. T3 minus T2, again we get 7. T4 minus T3, T5 minus T4, up to T6 minus T7 minus T6, we get 7. In this case, the difference is constant, so it is an AP. It is an AP. आणि AP मिळाल्यानंतर मग TN चा जो फॉर्म्युला ना त्यात तुम्हाला जी टर्म्स ने विचारली ती टर्म्स फाइंड करायची. T20 विचारली आहे n ची व्हॅल्यू 20 ठेवायची आणि TN म्हणजे T20 ची टर्म फाइंड करायची. आता आपण त्या टाइपचे 4-5 सम्स घेऊ. त्याला स्क्रीनशॉट काढणं शक्य असेल त्यांनी ग्रुपवर टाकून द्यावर का लगेच. आपण आता थर्ड सम घेऊ. थर्ड सम मध्ये आपल्याला त्याने ऑलरेडी दिलेलं आहे एपी फॉर एन एपी त्याने दिलेलं आहे एपी. द टर्म्स आर 12, 16, 20, 24 डॅश डॅश आणि त्याने म्हटलेलं आहे फाइंड T24 फाइंड करायचं आपल्याला. यात आपल्याला हा डिफरन्स फाइंड करायची गरज नाही. ए आणि डी मिळाला की आपण याच फॉर्म्युलाने सबस्टिट्यूट करू आणि T24 फाइंड करणार. आता यात पहा आपल्याला डिफरन्स फाइंड करायची गरज नाही. as Tn is equal to a plus n minus 1 into d. आता a आपल्याला काय दिलाय पहा, that is T1 is equal to a is equal to 12, d is T2 minus T1, 16 minus 12 म्हणजे 4 मिळाला, पॉझिटिव्ह 4 मिळाला and n is equal to 24. आता या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. नाउ T24 is equal to a plus n minus 1 into d. T24 a is 12 plus 24 minus 1 into 4, 12 plus 23 into 4, 12 plus 23 4s are 92 and we get 104. So T24 is equal to 104 असं फाइंड करायचं. त्यानंतर आपण एक पुढचाही सम घेऊन घेऊ. This exercise is totally depends on this formula. आणि पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपण एक नवीन फॉर्म्युला शिकणार. Sn is equal to आता यात पहा फोर्थ सम. फाइंड द 19 टर्म ऑफ एन एपी. 19 टर्म त्याने विचारलेलं आहे म्हणजे त्याने एपी दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी. फॉर एन एपी एपी इज गिवन 7, 13, 19, 25 dash 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 and find T19.
find T19. T1 is equal to A is equal to 7. T2 is given 13. Therefore, D is equal to T2 minus T1. 13 minus 7, we get 6. And N is equal to 19. Find T19 as Tn is equal to A plus N minus 1 into D. T19 is equal to A. A is 7 plus 19 minus 1 into 6. 7 plus 18 into 6. 7. 18 6 are 108. Therefore, T19 is equal to 115. This is the T19 term. This is the T24 term. चला लिहून घ्या बरं. आता यातलं जे फिफ्थ सम आहे ते तुम्ही घरी सॉल्व करायचं आहे. डिफरन्स हा तुझा -5 असणार आहे. आणि तुम्हाला T27 टर्म त्याने विचारलेलं आहे. जे तुम्ही ट्राय करा त्या समसाठी. हा तेच वाटतं ही तरी नाही खाल्लं तर नाही म्हणलेलं होती त्या वेळेस खाल्लं होतं हे तेव्हा. आपण जर शाळेत हे सिरीज चालू होता त्याला ही सिरीज चालू लावायचं. तुला लिहून झालं का राजा मग? Now we'll take very important sum.
6 नंबर. फिफ्थ तुम्ही घरी ट्राय करायचंय. यात 6 7 8 9 10 हे जवळजवळ सगळेच इम्पॉर्टंट सम्स आहेत. त्याला इम्पॉर्टंट सम म्हणून मार्क करा. 6 7 8 9 10. जनरली 3 मार्क्स साठी विचारत असतात. Now take 6 sum. Very important sum. इथे ते थोडंसं चेंज पण करतात. आता बघा या सम मध्ये काय चेंज करू शकतात पहा. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. तर आता या ठिकाणी त्याने 5 म्हटलं ना, 5 च्या जागी 6 पण घेऊ शकतात, 7 पण घेऊ शकतात, 8 पण घेऊ शकतात, 9 पण घेऊ शकतात. कुठलेही नंबर्स घेऊ शकतात ते. तर या ठिकाणी त्याने 5 दिले तर आपण 5 साठीच घेऊया. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. पहिल्यांदा आपण काय करूया, 3 डिजिट नॅचरल numbers are. So natural 3 digit numbers, natural number starts from 100, 101, 102, 103 dash dash last number हा तुमचा 9999. हे नंबर्स 3 डिजिट नंबर्स आहेत. मग यांच्यापैकी आपल्याला नंबर सिलेक्ट करायचे. सगळं त्याने सांगितलं असेल डिव्हिजिबल बाय 5, तो 5 ने डिव्हिजिबल आपण चेक करणार. डिव्हिजिबल बाय 6 असेल 100 पासून चेक करणार. डिव्हिजिबल बाय 7 असेल पुन्हा 100 पासूनच चेक करणार. आता त्याने म्हटलेलं आहे पहा, द नंबर्स, द 3 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. आता 5 असल्यावर सोपंच असणार, ज्याचा लास्ट नंबर हा युनिट प्लेसचा नंबर 0 आणि 5 असेल ते डिव्हिजिबल असणार. ते आपल्यासाठी सोपं आहे या केस साठी. पहिला येणार 100, 105, 110 डॅश डॅश 999 नाहीये, तर ह्या केस मध्ये 995 हा नंबर येईल लास्ट वन 995. त्याच बरोबर 990 पण तुमचा नंबर असणार. असे ते नंबर्स आपल्याला फ्रॉम एंड आपल्याला मिळतील. लास्ट नंबर आपल्याला मिळणार आहे 995. बिटवीन नंबर मिळेल 990 अँड द फर्स्ट नंबर इज 100. आणि डिफरन्स ज्यावेळेस डिव्हिजिबल 5 असणार त्यावेळेस डिफरन्स हा 5 च असणार. डिव्हिजिबल बाय 6 असेल तर डिफरन्स हा 6 च असणार. डिव्हिजिबल बाय 9 असेल तर डिफरन्स हा सुद्धा 9 च असणार. आता पहा P1 is equal to A is equal to 100, P2 105. त्याचबरोबर आपण Pn लास्ट टर्म फाइंड करून म्हणजे दिलेली आपण 995 ती फाइंड केलेलीच आहे. आणि डिफरन्स आपल्याला माहितीच आहे P2 minus P1 105 minus 100 we get 5. त्याने ह्या केस मध्ये क्वेश्चन मध्ये काय विचारलं पहा, हाऊ मेनी टर्म्स, हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे आपल्याला ह्या केस मध्ये n ची व्हॅल्यू फाइंड करायची. यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. आता फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. आपल्याला लास्ट टर्म माहिती आहे, फर्स्ट टर्म माहिती आहे, कॉमन डिफरन्स पण माहिती आहे. त्यावरून आपण n फाइंड करणार. ऍज Pn is equal to A plus n minus 1 into D. Pn दिलेला आहे 995, A माहिती आहे 100, n minus 1 तसाच ठेवा, B हा 5. पहिल्यांदा 100 इकडे शिफ्ट करा. 995 minus 100 we get n minus 1 into 5, n into 5 into 5 हा मिळेल 895 आणि हा 5 ने इकडे डिवाइड करून देऊ. 5
इज इक्वल टू n मायनस 1. 5 ने जर डिवाइड केलं 8 5 1 जार 5 नंतर मग 5 7 जार 5 7 जार पुन्हा 4 उरले 5 9 जार 45. We get n minus 5. Therefore, n is equal to 179 plus 1 and we get 180 terms. So there are total 180 terms. 180. Huh? 180 terms. 180 which are divisible by 5 having 3 digit natural numbers. अशा पद्धतीने फाइंड करायचं. तुम्ही ना 6 साठी ट्राय करा वाटलं तर 6 साठी फर्स्ट Okay, नंबर Mike. तुमचा 6 होईल. 6 साठी फर्स्ट नंबर तुमचा 102 येईल आणि लास्ट नंबर सुद्धा चेंज होणार. जर 7 साठी केलं तर पुन्हा चेक करायचंय कुठला नंबर येतो तो. अशा पद्धतीने तुम्ही चेक करा आणि अशाच पद्धतीने नंबर ऑफ टर्म्स फाइंड करा. काळा सर हात काळा. चला लिहून घ्या. काढलं गेलं माझं काम. हाच प्रॅक्टिस सेट, हाच प्रॅक्टिस आता स्कूल शिकवत आहे काय आणि प्रॉब्लेम जो शिकवला आता पुढच्या हा. लेक्चरला होणार. शाळेत. त्यावर मी अच्छा आज 6 आणि 8 नंबरचा सम सेम आहे लागेल. 8 आणि 9 तुम्हाला लास्ट टर्म्स दिलेले आहेत 8 मध्ये त्याच्यावरून -251 किती टर्म असू शकते ते त्याने विचारलेलं आहे. हॅलो. बहुतेक तुमची मीटिंग संपेल आता. 4 मिनिटं बाकी आहेत. आपण याच्यानंतर 9th नंबरचा सम घेऊ. 7th आणि 8. 7th थोडा मोठा सम आहे तो उद्या होईल. आपण 9 साठी ट्राय करूया. 9 पण होईल की नाही होईल ते नाही सांगता येणार पण मी तुम्हाला सिरीज लिहून देतो वाटलं तर. किस्मत बदलती है, वित्तीय बदलती है. हे लिहून झालं असेल तिकडे लक्ष द्या. आता ऍक्च्युअली आपल्याला ना फाइंड करायचं द नॅचरल नंबर्स बिटवीन 10 to 250 which are divisible by 4. 10 तर divisible by 4 नाहीये. त्याच्यानंतर मग 11 पण नाहीये 12 आहे. तो फर्स्ट नंबर 12 आहे ना. द टर्म्स आर Number divisible by 10 to 250. 20 24 आणि लास्ट नंबर जर घेतला तर 250 ने जर आपण 4 ला 250 ला जर 4 ने डिवाइड केलं 250 ला रिमाइंडर येतो का पहा बरं. 4 6 are 24 1 0 4 2 are 8 म्हणजे 2 रिमाइंडर आला आणि ज्यावेळेस रिमाइंडर जो येत असतो ना तो याच्यातून मायनस करायचा असतो. म्हणजे जर आपण रिमाइंडर जर मायनस केला तर 248 हा जो नंबर असेल हा मस्ट बी डिव्हिजिबल बाय 4 असणार.
248 मी काहीच हा जो दिसत number नाही. आहे, that must be divided by 4 असणार आहे. लास्ट नंबर तुमचा 248 आला. फर्स्ट हो, नंबर मला काय वाटतं. that is A is 12, D is 4 आणि TN हा 248 आहे. मग त्यावरून तुम्हाला N फाइंड करायचा. सेम सम असणार आहे. माझ्या त्यांना फोटो काढून घ्या आणि ग्रुपला टाका आणि तुम्ही N ची व्हॅल्यू अशाच पद्धतीने फाइंड करायची. लेस दॅन 1 मिनिट. आणि ज्यांनी फाइंड केले त्यांनी ना ग्रुपवर त्याचा आन्सर मला पाठवायचा आहे. आज बरं झालं लाईट वगैरे नाही गेले.